भारतयेन कथं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि लोकास वन्दामि भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि यं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सूरामेरयं चतुर्विवाते असंपकम्पियो चतुर्पमसपुरुषं वदामि। युवार्यसचान्यवेच पसति इदं विसंगेरतनं ऋतेन सचेन सुवाति होतु ये ते उपतिसजी बारबरचारी पूजनीय भिक्षु धम्मसागर जी। आज या पंचवर्गीय भिक्षूंना आपण भोजनदान देऊ संतुष्ट आणि तृप्त। तथागतांनी आपल्याला फार महत्वाचं आपण म्हणतो की महाकारुणिक भगवान बुद्ध। तथागत महाकारुणिक कशामुळे म्हटले जाते? तथागत करुणेची जी भावना घेऊन लोकांना उपदेश करायचे आणि त्या करुणेच्या भावनेतून लोकांचं दुःखाचं निवारण करायचं, म्हणून त्यांना म्हटलं जातं महाकारुणिक। कसल्याच प्रकारचं मला काही मिळावं हा उद्देश त्यांचा नसायचा। मी उपदेश करत आहे म्हणून मला कोणी काही द्यावं, हा जेव्हा उपदेश निर्माण होतो, ही भावना जेव्हा निर्माण होतं, तर तेव्हा करुणेची भावना निर्माण होत नाही। करुणाच तुमच्यातली लुप्त। करुणेची बाबच ही आहे की जेव्हा तुम्ही उपदेश करत आहात तर तुमच्या चित्तामध्ये काही मिळण्याची भावनाच खतम झालेली आहे आणि तुम्ही उपदेश करत आहात। तर ही तथागताचा जो काही वारसा आहे, जे भिक्षू चालवत आहेत कारुणिकतेतून, तर तेच जे काही करुणेला जोपासू शकतात। आणि लोभाची भावना जर घेऊन जर तू उपदेश करत असेल तर करुणा नाही। म्हणून 45 वर्ष भगवान बुद्धांनी लोकांना उपदेश करत गेले। तर हीच बाब लोकांनी काही द्यावं हे तथागताच्या याच्यात नाही, फक्त लोकांचं दुःख कसं दूर होईल ही भावना घेऊन भगवान बुद्ध 45 वर्ष अखंडपणे चालत गेले। 45 योजन, 35 योजन, 30 योजन, आणि तिथे जाऊन लोकांच्या मनाचं परिवर्तन करून त्यांना धम्म प्रवाहामध्ये आणलं जातं। सर्व लोकांच्या मनाचं जे काही परिवर्तन करून टाकलं होतं आणि ती परिवर्तनाचीच जी काही बाब या भिक्षू संघाच्या जे काही अंगी आहे
की लोकांमधलं परिवर्तन व्हावं, लोक शुद्ध आणि निर्मळ होऊन धम्माच्या मार्गावरती पदक्रमण करावं, ही भावना घेऊन भिक्षू सातत्याने उपदेश करत राहतात. आणि याकडे आपल्याला कटाक्षाने लक्ष द्यावं लागलं. म्हणून भगवान बुद्धाने आपल्याला काय सांगितलं? 5 बल सांगितलं. आज आपण थोडा जे काय गंभीर विषयाकडे वळणार आहोत. 5 बल. 5 बल म्हणजे 5 शक्ती. तर प्रत्येक माणसामध्ये 5 प्रकारची जे काही बल निर्माण झाली पाहिजे, शक्ती निर्माण झाली.